नमस्कार, मी काजल फुलसुंदर. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना त्याच प्रमाणात हवा, पाणी, जमीन यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. यासाठी नागरिकांमध्ये जल साक्षरता व जल संवर्धन अभियानांतर्गत व मीना नदी स्वच्छता व जनजागृती अभियान यशोदा केंद्र, नारायणगाव महाविद्यालय, नारायणगाव व वारवाडीसह नदी क्षेत्रातील विविध ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था व शिवनेर प्राईम मीडिया पार्टनरच्या सहकार्याने लवकरच राबवण्यात येणार असून यासाठी यशोदाचे जल साक्षरता विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर सुमंत पांडे, सोलापूरचे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉक्टर श्रीनिवास वडकबाळकर, सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या डॉक्टर स्वाती दीक्षित, नारायणगाव महाविद्यालयाचे नदी विषयक संशोधन केलेले डॉक्टर रसूल जमादार, संशोधन सहाय्यक मनोज वर्मा, जलदूत अरुणा टेके, पंचायत समितीच्या उषा अभंग यांसह शिवनेर प्राईमचे मुख्य संपादक प्राध्यापक अशफाक पटेल यांनी नारायणगाव वारवाडी परिसरात नदी पात्राची पाहणी केली. त्यानंतर सरपंच योगेश पाटे, डॉक्टर संदीप डोळे, संतोष गांगट, तंटामुक्तीचे ज्ञानेश्वर आवटी, संदीप मुळे यांसह ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित अधिकाऱ्यांची मीटिंगही संपन्न झाली. यात सरपंच योगेश पाटे यांनी सकारात्मकरित्या पुढाकार घेऊन सर्वांना सोबत घेऊन हे अभियान राबवूयात असे सांगितले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय शिवनेर प्राईमचे मुख्य संपादक प्राध्यापक अशफाक पटेल यांनी. पाहूयात. बरेच दिवसापासून चर्चा होती आमच्याकडे 2-3 वेळा ते लेक्चर पण आणले होते मध्ये मी आले होते ते तेव्हापासून माझ्या डोक्यात विषय होता आणि मग आता पण एकदा भेटले होते. त्या अँगलनी काम तर करायचं आता कसं डायरेक्शन तर तुम्हाला दाखवायला लागेल. आम्हाला काही ज्ञान नाही, आम्हाला माहिती नाही, पण काम करायची तयारी निश्चित स्वरूपात आहे आणि गावकरी सुद्धा सगळे तयार होतील चांगल्या गोष्टीला. आमची जबाबदारी आमची 100% पार करू असं तुमचं मार्गदर्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने ग्लायकोसेट नावाचा जो घटक आहे कॅन्सरचं भयानक प्रमाण नारायणगाव आणि जुन्नर तालुक्यात मला वाटतं महाराष्ट्रात मला वाटतं पहिला नंबर असेल कदाचित. या ठिकाणी यशोदा जे काही सेंटर आहे त्याचे डायरेक्टर जे काही वॉटर मॅनेजमेंटचे जे डायरेक्टर आहेत, यशोदाचे जलसाक्षरता विभागाचे जे काही संचालक आहेत या ठिकाणी पांडे सर आलेले आहेत. ते या मीना नदीच्या माध्यमातून मीना नदीची जी स्वच्छता असणार आहे, शाश्वत विकास असणार आहे, या संदर्भात ते काम करणार आहेत. त्यांच्यासोबत इतरही काही संस्था असणार आहेत. तर त्यांनाच आपण विचारणार आहोत की नेमकी त्यांचं योजना काय आहे किंवा नियोजन काय नेमके ते या ठिकाणी राबवणार आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं या मीना नदीच्या संदर्भातलं जलसाक्षरतेचं असेल किंवा एकंदरीत स्वच्छतेचं नियोजन काय आहे? आज आम्ही खरं आलो आहे जलसाक्षरतेच्या संदर्भामध्ये जुन्नर तालुक्याच्या संदर्भात भेट देण्यासाठी. आणि माझ्यासोबत आहेत सिम्बायोसिस कॉलेजच्या डॉक्टर स्वाती दीक्षित. त्यांचं मूळ गाव हे आहे, त्यांचं लहानपणी ह्या ठिकाणी गेलेलं. आणि मीना नदी ही एक सुंदर आणि खूप समृद्ध आणि छान नदी आहे. पश्चिम घाटातून उगम पावते आणि घोड नदीला जाऊन मिळते. साधारणतः टोटल 50-1 किलोमीटरची नदी पूर्ण प्रवाही आहे आणि लाखो लोक ह्या नदीच्या दोन्ही काठावर राहतात. नदीचा उगमापासूनचा आपण भाग बघितला तर खूप सुंदर, खळाळता, शुद्ध आहे. परंतु शहरातून नारायणगाव शहरातून येते आणि नारायणगाव शहरातून बाहेर जाते आणि पुढे काही ठिकाणी त्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रदूषक, अशुद्धता त्याच्यामध्ये जास्त आढळलेली आहे. पण एक सकारात्मक दृष्टिकोन ह्याच्यातला असा दिसतो की ग्रामपंचायतीनं किंवा इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी काही कामं केलेली आहेत. त्याच्या लोकांमध्ये एक चांगली भावना आहे. पण ह्याच्यातून असा एक सिग्नल दिसतो की जलसाक्षरतेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवला, लोकभावना जागृत केली, काय लोकांनी करावं, काय करू नये, प्रदूषकं किती टाकावी, किती टाकू नये आणि कुठे टाकावी, हे जर थोडंसं नियोजन झालं तर पुढच्या 6 महिन्यात ते 1 वर्षामध्ये ही नदी सदानिरा होईल. मला खात्री आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या एक सुंदर नद्यांपैकी, शुद्ध नद्यांपैकी ही होऊ शकेल. फक्त प्रोव्हाइडेड लोकांचा ह्याच्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. त्यामध्ये आम्ही असं आज चर्चा करताना इथल्या कॉलेजचे झुऑलॉजी विभागाचे प्रमुख पण आहेत. त्यानंतर स्वाती दीक्षित मॅडम पण आहेत. तिथे ग्रामपंचायतीचे लोक आहेत. माझ्यासोबत भूगर्भशास्त्रज्ञ डॉक्टर वडकबाळकर पण आहेत. इथे पाण्यावर काम केलेले डॉक्टर सोहनी आहेत. असे सगळे म्हणून आम्ही चर्चा करतो. त्यासोबत महिला बचत गटाचे काम करणारे एक तालुका समन्वयक किंवा तालुका मॅनेजर ह्या पण आहेत. सगळे म्हणून आम्ही आज चर्चा करतो आहोत की पुढची दिशा आपली कशी असावी.
एक मोठा कार्यक्रम घेऊन लोकजागृतीचा आपण सुरू करायचा आणि पुढच्या वर्षभरामध्ये आम्ही ठरवलं की या पद्धतीने आपलं काम करता येईल. नदी साक्षरता विशेषतः जागृत करणं आणि त्याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणावर इथे शेती होते, 3 पिकं, काही ठिकाणी 4 पिकं पण घेतल्या जातात. पण ह्याच्यामध्ये कुठले खतं किती कशा पद्धतीने शेती केली जाते, खतांचं प्रमाण किती आहे, त्याच्यावर काय आपल्याला सुधारणा करता येऊ शकेल का? कारण खतांचं शेवटी पाण्यामध्येच येऊन मिसळतं आणि त्याच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. डायबिटीजचे 100 मागे 35 ते 40 पेशंट, काही ठिकाणी 60 पेशंट आढळलेले आहेत. म्हणजे असे आजाराचं प्रमाण ह्या ठिकाणी, कातडीचं आजाराचं प्रमाण पण कदाचित काही ठिकाणी जास्त आढळतं. मग ह्याचा काही परिणाम त्याचा आहे का, ह्याही गोष्टी आपल्या जलसाक्षरतेच्या माध्यमातून असणार आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी सोलापूरचे वडकबाळकर सर या ठिकाणी आहेत. सर, ही जी काही नदी आहे त्या स्वच्छतेसंदर्भात आपण भूगर्भशास्त्रज्ञ आहात, तर काय सांगाल, काय नियोजन करता येऊ शकतं? नाही, ही मगाशी आत्ताच पांडे सरांनी सांगितल्याप्रमाणे पश्चिम घाटातली ही पूर्वेकडे वाहत जाणारी ही नदी आहे. परंतु ही नदी जी आहे ती लांबट आकाराच्या मध्ये वाहत गेलेली आहे. कठीण खडकामधून ही वाहत गेलेली आहे आणि कठीण खडकातून ही वाहत गेलेली असताना दोन्ही बाजूनी, एकीकडनं कुकडी नदी आणि दुसरीकडनं गोड नदी, या दोन्ही खोऱ्यांमध्ये ती अडकलेली अशी ही नदी आहे. पाण्याचा इथे प्रश्न नाही आहे. तर पाणी जे या ठिकाणी वापरायला जे आहे ते पाण्याची क्वालिटी, गुणवत्ता जी आहे ती सुधारावी, यासाठी खरं या ठिकाणी प्रयत्न करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यातून कॅन्सरसारखे तणनाशक असे औषधं वापरल्यानंतरचा तो पाण्यामध्ये आलेलेचे गुणधर्म हे जमादार सरांना या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांनी जे ॲनालिसिस केलेलं आहे त्या ठिकाणी सापडलेले आहेत. तर याचाही कुठेतरी विचार होऊन त्याप्रमाणे ते आपल्याला औषध कसं कमी वापरता येईल आणि बाकीचे खताचं प्रमाणही कमी करून पाण्याची गुणवत्ता चांगली टिकून सगळे आपले पशु पक्षी आणि मनुष्य हे सर्वजण चांगल्या तऱ्हेनं आरोग्यशील कसे राहतील यासाठी प्रयत्न करणं, म्हणून ही जलसाक्षरता आपण मोहीम या ठिकाणी सुरुवात करत आहोत. साधारणतः ही जलसाक्षरता मोहीम कधीपर्यंत सुरू होणार आहे? ही साधारण या 1 महिन्याचा साधारण कालावधी लागेल की ज्याच्यामध्ये हा सगळा आम्हाला अभ्यास करून घ्यावा लागेल, वेगळी माहिती गोळा करावी लागेल आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळे सरकारी माध्यमं, त्याच्यानंतर तुमच्यासारखी प्रसार माध्यमं, या सर्वांच्या एकत्रित येण्याने आपल्याला ते काम करावं लागेल. आणि हे काम तसं काही वर्ष चालण्यासारखं हे काम आहे. लगेच एका दिवसात एका रात्रीत होणारं काम नाही आणि तसंच्या तसं 100% लगेच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचे आहे. सगळ्या वेगवेगळ्या प्रकृतीच्या, प्रवृत्तीच्या सगळ्या समाजाबरोबर आपल्याला काम करायचं आहे, पण सगळ्यांना एकत्रित मिळून आपल्याला काम करायचं आहे. तर हे काम सगळं मिळून चांगल्या तऱ्हेनं कसं करता येईल याच्यावर आमचा कटाक्ष राहील. आपल्यासोबत या ठिकाणी आहे की सिम्बोसिस कॉलेजच्या प्राध्यापिका स्वाती दीक्षित मॅडम या ठिकाणी आहेत. त्याही या पाण्याच्या संदर्भात काम करत आहेत. मॅडम, काय सांगाल की ही आपली नदी आहे, तुम्ही या ठिकाणच्या रहिवासी आहात, डॉक्टर संदीप सर आपले भाऊ आहेत, तर काय सांगाल, काय नियोजन आहे? खरोखर मी याच ठिकाणी वाढले आणि जन्मले वाढले आणि त्यामुळे मला ही पूर्वीची नदी आठवते आहे. ती खळाळती होती, शुद्ध होती, अतिशय स्वच्छ पाणी होतं. वॉटर बॉटल ही कन्सेप्ट कधीच नव्हती. आम्ही नदीवर शाळा सुटले की पाणी प्यायला यायचं आणि आताची स्थिती बघून अतिशय वाईट वाटतं आहे. तरी पण मला नक्कीच कळतं, आम्ही जरी शहरात असो तरीसुद्धा आम्हाला इथलं नेहमीच आम्ही सगळा मागोवा घेत असतो आणि मला नक्की माहिती आहे की इथल्या ग्रामपंचायतीने असेल किंवा इथल्या नागरिकांनी असेल अनेक प्रयत्न करत आहेत आणि ते पुढे चालू राहतील. फक्त मी पुण्याची आता रहिवासी असल्यामुळं मला असं वाटतं आणि एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका असल्यामुळं की जे शहरी विभाग आहे आणि ग्रामीण विभाग आहे, तर आम्हाला शहरी लोकांनासुद्धा ग्रामीण विभागातून खूप शिकण्यासारखं आहे आणि आपण एका प्लॅटफॉर्मवर किंवा एका मंचावर आलो आणि काही जर वेगळा उपक्रम केला तर नक्कीच माझ्यासारखा माहेरवाशिणींना पण त्याचं खूप चांगलं वाटेल आणि नक्कीच ह्या नदी जी आपण अतिशय पूर्वीच्या स्वरूपात, खळाळत्या स्वरूपात सुंदर अशी बनवू शकू आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आपण घेऊ आणि तो खरोखरच हे काम नक्कीच यशस्वी होईल. पुण्यामध्ये अनेक संस्था आहेत, अनेक चळवळी चालू आहेत. जीवित नदीसारखी एखादी आहे किंवा जलबिराथारीसारखी संस्था आहे. मात्र इथे सुद्धा अनेक बचत गट आहेत किंवा इथले अनेक संस्था आहेत महिलांच्या किंवा इतर संस्था. त्या सगळ्यांना बरोबर घेऊन काहीतरी वेगळं काम नदीवर हे करण्याचा आमचा विचार आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने होईल याची मला नक्कीच खात्री आहे. धन्यवाद. आपल्यासोबत या ठिकाणी जलदूत म्हणून काम करणाऱ्या अरुणा टेके मॅडम आहेत. मॅडम, आपणही या उपक्रमात सहभागी होणार आहात, काय सांगाल? काही नाही, आता कसं ग्रामीण भागामध्ये
महिला कपडे वगैरे धुतात तर आम्ही सांगतो समजून कशाला ताई कपडे धुता. आता पूर्वी जसं रिठा वगैरे वापरायची लोक तसं आता कुणी वापरत नाही ना. आत्ताचे साबण वगैरे असतात म्हणजे असं खूप घाण असतात ते साबण, केमिकल वगैरे असतात त्याच्यामुळे पाणी दूषित होतं, चेहरे त्वचा खराब होती, नाईटे वगैरे होतात. पण आता हे जे लोकांना आपण जे सामाजिक कार्य करतो त्यावेळेस समजून जर सांगितलं का ह्या पाण्यामुळे आपल्याला असा त्रास होतो तर लोक ऐकतात. आणि आता आम्ही 1 तासभर होतो त्या पलीकडच्या नदीवर तर सांगितलं तर काही लोकांनी पिशवी टाकली नाही, कुणी कपडे धुतले नाही. म्हणजे असं खूप असं ग्रामीण भागामध्ये असतं ना. तर जर त्या शोषखड्डा घेऊन किंवा असं काही जरी करून आता ह्या नदीमध्ये पाणी वगैरे सोडलं नाही पाहिजे त्यांनी पाणी. जर आपण सगळ्यांनी मिळून जर हा संकल्प घेतला तर आत्तापर्यंत एवढं 2 वर्षात एवढी सुधारणा होते तर याच्या पुढे होऊ शकते ना. आपलं कामाचं नियोजन कसं असणार आहे? कामाचं नियोजन आम्ही आजपासूनच कामाला सुरुवात केलेली आणि आज आम्ही तसा संकल्प केलेला आहे काही मीना नदी स्वच्छ होणारच. नक्कीच आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही मीना नदी स्वच्छ होईल आणि त्या माध्यमातून नारायणगावकरांना एक चांगली स्वच्छ नदी पाहायला मिळेल. तर या ठिकाणी हा जो काही प्रकल्प राबवला जाणार आहे त्या प्रकल्पाचे सहाय्यक संशोधक मनोज वर्मा आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल? नमस्कार. कारण की जमादार सर आणि आमच्या याच्यावरती आम्ही अगोदरच काम सुरू केलं होतं जेव्हा मी या नारायणगाव विद्यालयामध्ये शिकत असताना BSc करत असताना आपण जे पाहतो की आम्ही हाच विचार केला होता की आम्ही जसं झुओलॉजीमध्ये असताना वॉटर इज व्हेरी इसेन्शियल असं आम्ही म्हणतो आणि जेव्हा आम्ही पाहिलं की आपल्या या मीना नदीवरती काही संशोधन खूप कमी झालेलं आहे आणि तेवढी लोकांना साक्षरतासुद्धा नाही आहे. मग आम्ही त्याच्यावरती बरंच हेवी मेटल टेस्टिंग असू द्या किंवा जे जलजीव आहेत त्यांच्यावरती प्लँक्टन्स असतील, मॉलिस्क असतील, फिशेस असतील याच्यावरती आम्ही ऑलरेडी रिसर्च केला होता आणि हा रिपोर्ट्स पांडे सर आणि या मोहिमेसाठी खूप उपयुक्त ठरेल असं आम्हाला वाटतं. कारण त्यांचं आम्ही काम ऑलरेडीच केल्यामुळे त्यांना बरंचसं डेटा आम्ही इथे देऊ शकलो आणि त्यामुळे त्यांचं काम आम्हाला आता निश्चिंत खूप गर्वसुद्धा वाटतं आणि चांगली गोष्ट वाटते की कुठेतरी आम्ही जे श्रम घेतलं होतं रिसर्चसाठी आम्ही विचार केला नव्हता की आम्ही असंच विचार केला होता इथे कोणी केलेलं नाही, आपण थोडंसं काहीतरी करून पाहूया. तर त्याच्यामध्ये आम्ही फिजिको केमिकल टेस्टिंग असेल, पाण्याची पात्रता, त्या पाण्याची ट्रान्सपरन्सी असेल, त्याचा pH लेवल असेल, त्याची बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असेल, COD असेल, असे बरेचसे आम्ही जे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आम्ही याच्या स्टडी केल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला बरेचसे कळालं की जेव्हा आपण अपस्ट्रीमला जातो उगमेकडे तर तिकडे आपल्याला पाणी बऱ्यापैकी स्वच्छ मिळतं. बट जेव्हा खाली येतो आणि गावाजवळ बरेचसे आपण म्हणतो सीवेज असेल आणि बरेचसे असे मॅनमेड ॲक्टिव्हिटीज आपण त्याला म्हणतो की जे मानव ते येतं अँथ्रोपोजेनिक आहेत त्या आणि छोटे जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत तर त्या पाण्याची पात्रता आणि त्याचा स्तर खाली करण्यासाठी कारणीभूत ठरतात. मग आपण त्यांना नागरिकांनी सगळ्यांनी मिळून किंवा विद्यार्थी असेल आपण सर्वच एक आपण म्हणतो रिस्पॉन्सिबल सिटिझन आहोत तर आपण सगळ्यांनी मिळून असं जर केलं तर खूप सारी गोष्ट आपण इथनं करू शकतो. जे आम्ही बऱ्याचशा इथं ज्या स्पेसिस आम्हाला मिळाल्या नाहीत त्या ज्या एका साईडला मिळतात उगमेस्थानला पण खाली आल्याला ते मिळत नाहीत. तर याच्यावरनं हेच की असं आहे की बरंचसा आपण आपण म्हणतो विविधता ही सुद्धा कमी होत आहे, त्याचा ह्रास होतो आहे. तर यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जर आणि हाच खरंच वॉटर लिटरसी जलसाक्षरता हा आपण उपक्रम पुढच्या महिन्यात जो सुरू केला त्यामुळे मला एक सहाय्यक संशोधक म्हणून काम करायला खूप चांगली संधी आहे आणि आवडेलसुद्धा. आपल्यासोबत नारायणगाव महाविद्यालयाचे झुओलॉजी विभागाचे प्रमुख जमादार सर या ठिकाणी आहे की या पाण्याच्या संदर्भात संशोधन करतायत. त्यांनीच या ठिकाणी सर्व हे जे काय यशदाचे सर असतील, सिम्बॉयसिस कॉलेज असेल यांच्याशी संवाद साधून या नदीच्या संदर्भातलं काम करावं लागेल आपल्याला असं त्यांनी सुचवलेलं आहे आणि त्या माध्यमातून ही जी काही सर्व टीम आहे या ठिकाणी आलेली आहे. सर तुम्ही सगळे हे नियोजन करताय, तुम्ही या ठिकाणी संशोधन केलेलं आहे, काय सांगाल कसं नियोजन आहे? नमस्कार, मी प्राध्यापक जमादार, हेड डिपार्टमेंट ऑफ झुओलॉजी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज नारायणगाव. मी साधारणतः 3 वर्षापूर्वी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनला एक 5 लाखाचा प्रकल्प मी नदीच्या अभ्यासासंदर्भात दिलेला होता. त्यानंतर UGCने 2 वर्षापूर्वी आपल्याला 1.5 लाख रुपये प्रथम अनुदान दिलेलं आहे आणि त्या आधारे आम्ही जैवविविधता सगळे बायोकेमिकल पॅरामीटर्स या नदीचे स्टडी केलेले आहेत. अगदी नदीच्या उगमापासून तर संगमापर्यंत म्हणजे पारगाव कारखान्यापर्यंत आम्ही जवळजवळ 10 स्टेशन निवडलेले आहेत. त्या अंतर्गत अगदी सावरगावपासून तर रांजणी या पट्ट्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त प्रदूषण सापडलं. सावरगावाच्या वरती कमी आहे परंतु तेथून पुढे नारायणगावमध्ये अप्पर स्ट्रीम आणि लोअर स्ट्रीम, अपस्ट्रीम म्हणजे वरचा भाग, लोअर स्ट्रीम म्हणजे नदीच्या नारायणगावच्या नंतरचा भाग, तर केटीवेरपर्यंत अगदी वळणपर्यंत आम्ही जास्तीत जास्त सॅम्पल इथले घेतलेले आहे. त्यामध्ये प्लँक्टन्स असतील, फायटोप्लँक्टन्स असतील,
फिशेस असतील, नंतर मोलुस्कन असतील, क्रॅब्स असतील, हे सगळे बायो इंडिकेटर स्टडी केले आणि त्यानंतर पाण्याच्या सीझनल व्हेरिएशन्स आम्ही सगळे बायोकेमिकल पॅरामीटर स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये हेवी मेटल्स किती सापडतात, रासायनिक खतांचा किती समाविष्ट त्यामध्ये आहे, पाण्यामध्ये प्रदूषण आहे, प्लास्टिकचं प्रदूषण किती आहे, असे जवळजवळ आम्हाला 150 वेगवेगळे केमिकल पाण्यामध्ये सापडलेले आहेत की जे अत्यंत घातक आणि माणसासाठीचे वेगवेगळे आजार निर्माण करणारे आहेत. तर हा अभ्यास करता नंतर अनिल तात्या मेहरांपर्यंत जेव्हा ही सगळी माहिती त्यांच्यापर्यंत गेली तर तात्याने आम्हाला सुचवलं की वॉटरशेड मॅनेजमेंट असेल, रिव्हर कन्झर्वेशन असेल, यासाठी अजून काय करता येतं का पहा. आपण लोकसहभाग वाढू, शेतकऱ्यांचा सहभाग वाढू, ग्रामस्थांचा यामध्ये सहभाग वाढवू, सरपंच उपसरपंच त्यांना भेटू या नदीकाठच्या सगळ्या गावांसाठी आणि आपलं आर्ट्स ग्रामोन्नती मंडळाचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आणि इतर संस्था यांच्याशी आपण टाईप करून नदीचं कन्झर्वेशन आपण करूया असा एकंदरीत मानस आमचा आहे. सर, तुम्ही या ठिकाणी संशोधन केलेलं आहे, तुम्हाला या ठिकाणी अनेक घातक पदार्थ या पाण्यामध्ये आढळून आलेले आहे, त्याच्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. तर यापुढची आपली कार्यवाही कशी असणार आहे? आमची कार्यवाही अशी असेल का जे काही सिवेज डायरेक्टली पाण्यामध्ये सोडलं जातं, आम्ही आत्ता सरांना पण दाखवलं, पांडे सरांना दाखवलं की ते डायरेक्ट सिवेज न सोडता त्याचं ट्रीटमेंट करून कसं सोडता येईल, त्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील. आपण आजूबाजूला नदीकाठी पाहतो की हॉटेलवाले असतील, इतर नागरिक असतील, डायरेक्ट डम्पिंग प्लास्टिक असेल, प्लास्टिक बॉटल्स असतील, प्लास्टिक कंटेनर्स असतील, इतर काय रॅपर्स असतील, डायरेक्ट यामध्ये येऊन टाकत आहेत. डिटर्जंटचा वापर अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये येथे होत आहे. त्यासाठी आयुर्वेदिक काय डिटर्जंट वापरता येतं का, नंतर हे प्लास्टिक रिसायकलिंग करून त्याचे काहीतरी पर्याय व्यवस्था करता येते का, असा आमचा एकंदरीत विचार आहे. तर प्रायमरी लेवल आमची वेस्ट मॅनेजमेंट असेल, वेस्ट ट्रीटमेंट असेल आणि नंतर रिव्हर कन्झर्वेशन असेल. आता यात आपण स्थानिक ग्रामपंचायत असेल किंवा इतर ज्या संस्था आहेत त्या कोणकोणत्या संस्था असणार आहे आणि आपलं काम कधीपासून सुरू होणार आहे? प्रथम म्हणजे ग्रामोन्नती मंडळ, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, ग्रामोन्नती मंडळाचे सगळे पदाधिकारी, नारंगामध्ये येणाऱ्या सगळ्या NGO आम्ही ज्यांच्याशी संपर्क करतो आहे, परत मीडिया असेल आणि त्यानंतर नारंगाव ग्रामपंचायत असेल, वारोवाडीची ग्रामपंचायत असेल, त्यानंतर वळणवाडी असेल, सावरगावपासून तर रांजणीपर्यंतचे जेवढे काही गावं आहेत किंवा सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, त्यांच्या आम्ही कार्यशाळा जूनच्या पहिल्या वीकमध्ये घेत आहोत आणि त्यानंतर आम्ही या कामाला आमच्या सुरुवात करणार आहोत जनजागृती लोकजागृती करून आधी. नक्कीच या सर्व संस्थांच्या माध्यमातून जमादार सर असतील, या ठिकाणी पांडे सरांशी आपण बोललो, वडगावकर सरांशी आपण बोललो, या माध्यमातून एक चांगला उपक्रम राबवत आहे. दीक्षित मॅडमशी आपण बोललो. तर नक्कीच आपली जी काही जीवनदायिनी आहे या नदीच्या संदर्भात एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी राबवला जाणार आहे आणि त्या ठिकाणी सर्व नागरिकांची, सर्व या विभागातल्या संस्थांची या ठिकाणी गरज आहे की आपली जी काही जीवनदायिनी आहे ती जीवनदायिनी जर स्वच्छ झाली तर नक्कीच आपल्याला जे काही आजार असणार आहे, जे काही आपल्या समस्या उद्भवत आहेत त्या समस्या नक्कीच कमी होतील आणि या ठिकाणचं जे काही पाणी असणार आहे ते शुद्ध पाणी आपल्या सर्वांना वापरता येईल. नक्कीच या पुढच्या काळात जे काही काम सुरू होणार आहे त्यात आपण सर्वजण सहभागी होऊयात आणि आपली जीवनदायिनी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करूयात. टाईप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.